नमस्कार, मी आहे तुमच्यासोबत नरसिंग गोरे, आरोग्य दूत न्यूज. पाचोरा शहरात नागरिकांना दूषित पाण्याचं पाणी पुरवठा होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. भाजपा नगरसेवक राहुल गायकवाड यांनी या संदर्भात पाचोरा प्रांत अधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन देत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. निवेदनातील मुख्य मुद्दे काय आहेत ते आपण बघूया. दिलेल्या निवेदनात नमूद केल्यानुसार पाचोरा शहरात सध्या अत्यंत गढूळ आणि दूषित पाणी नागरिकांना पुरवलं जात आहे. शहरात कोणत्याही प्रकारचे पाणी शुद्धीकरण यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळे केटी वेअर मधून थेट पाणी उपसा करून ते पाण्याच्या टाकीत साठवून नंतर नळाद्वारे पुरवठा केला जात असल्याचा नमूद करण्यात आला आहे. निवेदनात पुढे असेही म्हटलं आहे की उन्हाळ्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा सुरू असून त्याचबरोबर केटी वेअर परिसरात ऐवत रेती उपसा सुरू आहे. हे रेती उपसामुळे पाणी पूर्णपणे गढूळ आणि माती युक्त झाले असून तेच पाणी नागरिकांना दिलं जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. निवेदनात विशेषतः असे नमूद करण्यात आलं आहे की शहरातील गरीब व सर्वसामान्य नागरिकांना या दूषित पाण्याचा मोठा फटका बसत आहे. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाकडे पाणी शुद्ध करण्याचं साधने नसल्यामुळे त्यांना थेट गढूळ पाणी पिण्यास भाग पडले जात आहे असल्याचे सांगण्यात आलं आहे. मागण्या काय आहेत ते आपण बघूया. या पार्श्वभूमीवर नगरसेवक राहुल गायकवाड यांनी प्रशासनाकडे काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. पाचोरा शहरात तात्काळ पाणी शुद्धीकरण प्रकल्प सुरू करावा. केटी वेअर परिसरातील ऐवत रेती उपसा त्वरित थांबवावा. महसूल पोलीस व नगरपालिका प्रशासनाने संयुक्त कारवाई करावी. तसेच परिस्थितीवर नियंत्रणासाठी भरारी पथक स्थापना करावे. हे निवेदन देताना भाजपा नगरसेविका यांचे पती बंटी हटकर हे उपस्थित होते. या संपूर्ण प्रकरणात प्रशासन काय कारवाई करते याकडे पाचोरा शहरातील नागरिकांचं लक्ष लागलं आहे. धन्यवाद.